जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज। गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैधरित्या छुप्या रीतीने दारू विक्री व वाहतूक केली जाते, त्या विरोधात पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवरती अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 6 मार्च 2025 रोजी इसामनामे गोलू मंडल राहणार कुनगडा तालुका सामोर्शी जिल्हा गडचिरोली हा अवैधरित्या आपल्या साथीदारांच्या मदतीने चारचाकी वाहनाने देशी व विदेशी दारूची चंद्रपूर जिल्ह्यातून पोलीस स्टेशन सामोर्शी हद्दीतून वाहतूक करणार आहे, अशा मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड व त्यांचे पथक रवाना करण्यात आले। त्यानंतर सदर पथक रात्री 2 वाजेच्या दरम्यान सामोर्शीच्या पश्चिमेस 2 किलोमीटर सापळा रचून बसले असता एक चारचाकी वाहन हे भरधाव वेगात येताना दिसले। त्यावेळी पोलिसांनी वाहन चालकाला हात दाखवून थांबण्याचा इशारा दिला। त्यानंतर पोलीस पथकाने वाहनाची जवळून तपासणी केली। सदरच्या वाहन तपासणी दरम्यान अवैध देशी व विदेशी दारू असलेल्या 50 पेटी बॉक्स किंमत अंदाजे 4 लाख रुपये मिळून आल्याने सदर अवैध दारूसहित एक चारचाकी मारुती सुझुकी कंपनीची विटार ब्रिझा वाहन क्रमांक MH49 BB 2627 किंमत अंदाजे 3 लाख रुपये असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संबंधित घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन सामोर्शी येथे इसामनामे गोलू मंडल वर्ष 22 राहणार कुनगडा तालुका सामोर्शी जिल्हा गडचिरोली गणेश नरेंद्र नैताम वर्ष 22 व्यवसाय वाहन चालक नीरज किरण भुरे वर्ष 18 दोघेही राहणार गोकुलनगर तालुका जिल्हा गडचिरोली यांच्या विरुद्ध कलम 65 अ 8398-2 भारतीय दंडविधान अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गणेश नरेंद्र नैतम वर्ष 22 गोलू मंडल वर्ष 32 राहणार कुनगडा तालुका सामोर्शी जिल्हा गडचिरोली याचा शोध घेणे सुरू असून पोलीस स्टेशन सामोर्शी येथे गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस अधीक्षक प्रशासन श्री M रमेश तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार प्रशांत गरफडे, पोलीस अंमलदार शिवप्रसाद करमे व पोलीस अंमलदार माणिक निसार यांनी पार पाडली।